आम्हाला फक्त सर्वांनाच आठवत आहे की आगमनाची तारीख ही कधी असणार आहे, सर्वांनाच आठवते जेव्हा. आणि आम्हाला आमची अशी इच्छा आहे की ही तारीख तुम्ही आज सगळ्यांना सांगावं की ही तारीख कधी असणार. सो हे गाईज वेलकम आणि वेलकम बॅक टू द अगेन न्यू ब्लॉग. सो मित्रांनो, ही क्लिप आहे ना मी आधी शूट केलेली इंट्रोची, पण माझ्याकडून चुकून डिलीट झाली. बट ठीक आहे. तर मित्रांनो, आज आहे ना आपल्या बोरवलीची शान म्हणजेच बोरवलीचा महाराजाचा पाद्यपूजन सोहळा आहे. तुम्ही तिकडेच चाललो आहे. सो तुम्ही पण एक्सप्लोर करा. आपण जाऊया पाहिजे तिकडे आणि तुम्हाला दाखवतो. सो लेट्स गो, कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो चला आगमन सोहळा एन्जॉय करूया. बाय. माझ्यासमोरच बघते ना, हे आहे बोरवलीचा महाराजा, त्याचा हा मंडप समोरच आणि तिथे पूजा वगैरे सुरू आहे. तिथं आतमध्ये दाखवतो पूजा वगैरे आणि मंडप सर्व कार्यकर्ते वगैरे तिकडे जर आपण आपण पूजा दाखवतो. पूजा वगैरे सुरू झालेली. तो हा समोर मंडप आहे. तो चला डायरेक्ट तिकडे जाऊन दाखवतो. व्यानाय नमः उदानाय नमः ब्रह्मण पाणी वगैरे त्यानंतर डाळिंब बहुबीज आपली आहे ना, आपली पण आहे ना, सगळं आहे. तर तिथे ना एक स्कीम लावू, त्याला हे म्हणतात कशी पप्पा वाजवतो ना. थोड्याच वेळात आता मी सर्वांना विनंती करतो, जिथे उभे असतात त्या चपला काढून चपला काढायच्या पायातल्या आणि उभं राहायचं. पायातले मंडळी आहेत आरतीसाठी, तरी पायातल्या चपला काढा आणि उभे राहा आरती.
विनंती करेन की सर्वांनी लवकरात लवकर इथे जमायचं आहे. आपल्या इथे रुद्राशा पथक यांचे जे आगमन झालेले आहे की मंडळाच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत करतो. विजय OSR तो टेम्पो याला जागा करा. तसेच इथे उपस्थित पूजा वगैरे झाली आता. महाराजा प्रसाद वगैरे भेटतो. इथे पूजा वगैरे उपस्थित झाली. सर्व कार्यकर्ते सभासद महाराजा आणि पदाधिकारी पूजन यांचे मी झाले. मंडळामार्फत आता इकडे आहे ना मनपूर्वक आभार मानतो. पथक ते लोक आलेत यांना सलामी करणार आहेत आपल्या बोरिवलीच्या महाराजाला. टीम वाले बघूया दाखवलं तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू. हार्दिक स्वागत करत आहे. थोड्याच वेळात रुद्राय दंतशा पथक मोरया मोरया
व्हिडिओ करणार होते त्यांना त्यांच्यातर्फे ते सांगण्यात येणार होते, परंतु काही कारणास्तव त्यांना इथे उपस्थिती दाखवता आली नाही. तर आपल्या इथून श्री निशांत कोरा साहेब, राजेश कासार साहेब आणि संतोष दवडे साहेब यांच्या मार्फत जी आपली आगमनाची तारीख आहे ती आपल्याला आता कळवण्यात येणार आहे. त्याच्या आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत आहोत. आम्हाला फक्त सर्वांनाच आतुरता आहे की आगमनाची तारीख ही कधी असणार आहे, सर्वांना जाणून घ्यायचं होतं. आणि आम्हाला आमची अशी इच्छा आहे की ही तारीख तुम्ही आज सगळ्यांना सांगावी की ही तारीख कधी असणार. मला माहित नाही की एक एवढं सस्पेन्स तुम्ही ठेवलंय. कदाचित 10-20% माहित असेल, पण सार्वजनिकरित्या दादांच्या वतीने, बाला तडवटकरजी यांच्या वतीने, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही घोषित करतो की आपलं आगमन करी रोड वरनं 8 तारखेला त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. अतिशय महत्त्वाची तारीख आहे. सर्वांनी त्या ठिकाणी नोट करून घ्यावी, आपल्या डायरीमध्ये नोंद करावी. आणि 9 तारखेला तर आम्ही या ठिकाणी जोरदार जय्यत तयारीमध्ये बाप्पांचं आगमन शांतिवन मध्ये आपण करणार. 9 तारखेला शांतिवन मध्ये साधारण 4:30-5 वाजता नेहमीप्रमाणे 3-3:30 वाजता, म्हणजे आपण सर्व 3 वाजता आम्ही तयार राहणार. तुम्ही सर्व आता करी रोड वर त्या ठिकाणी बाप्पाला या ठिकाणी घेऊनच येणार आहात. प्रत्येक आपल्या सर्वांना शुभेच्छा. 8 ऑगस्ट. सो मित्रांनो, पाद्यपूजन वगैरे झालं आहे आणि आता मी रिटर्न चाललो आहे घरी. तो ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता मित्रांनो हे सर्व ब्लॉग येते गणेशोत्सवाचे. सो ब्लॉग कंटिन्यू बघा. आवडलं तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सुंदरसे एक कमेंट करा. सो स्टे ट्यून नेक्स्ट ब्लॉगसाठी. तर भेटू. चला, लेट्स गो. बाय.